नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आज आपण इयत्ता 10वीचाच संस्कृत व्याकरणातलाच एक टॉपिक पाहणार आहोत की जो 1 गुणांसाठी तुम्हाला आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण भवनाऐवजी तोम पाहिलेला आहे, स्म निष्कासयत पाहिलेले आहे, प्रयोग पाहिलेले आहेत. प्रयोग 2 प्रकारचे आहेत, एक साधा प्रयोग आणि धातुचालित विशेषणांचा प्रयोग. तुम्हाला तो समजला असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सरावही केला पाहिजे. पण आता तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी हाही प्रश्न 1 गुणांसाठी आहे, त्वांत लबंत अव्यय निष्कासयत. आता हा प्रश्न तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासला आहात, त्वांत निष्कासयत किंवा लबंत निष्कासयत. पण त्वांत आणि लबंत ही दोन्ही अव्यय काय आहेत? पूर्वकालवाचक आहेत आणि तुमंत अव्यय जे आहे ते हेतवर्तक आहे. ते तुम्हाला गेल्या वर्षी समजलं असेल तरी आपण त्याचं एकदा पुनःस्मरण करूयात की अव्यय ही किती प्रकारची आहेत. तर अव्यय ही 2 प्रकारचे आहेत. जसं मी इथं बोर्डवरती लिहिलेलं आहे बघा की अव्यय ही 2 प्रकारचे आहेत, पूर्वकालवाचक आणि हेतवर्तक. पूर्वकालवाचकमध्येच 2 प्रकार आहेत, त्वांत आणि लबंत. आता ही त्वांत लबंत अव्यय काय करतात तर वाक्यांना जोडून ठेवण्याचं काम करतात. अगोदर त्वांत पाहूयात आपण की त्वांत अव्यय काय. तर तुम्ही पाठ वाचत असताना बरेचसे शब्द त्वांत अव्यय येत असतात, जसं की गत्वा. गत्वा म्हणजे काय तर जाऊन, दत्वा म्हणजे देऊन. तर अशा प्रकारचा यांचा अर्थ होतो कुठल्या त्वांत अव्ययांचा. पण ती कशी ओळखायची तर ज्या शब्दाच्या शेवटी त्वा किंवा इत्वा आहे ते त्वांत अव्यय. आता पठित्वा याच्या शेवटी काय आहे? इत्वा आहे, पठित्वा वाचून. तर या त्वांत अव्ययांचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की ते 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. तसंच लबंतचाही तसाच अर्थ आहे, लबंत अव्ययसुद्धा 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. उदाहरणार्थ विस्मृत्य किंवा विस्मृज्य, विचार्य ही सगळी जी अव्यय आहेत, आरुह्य ही जी अव्यय आहेत ही कुठली आहेत? लबंत आहेत. का तर त्याच्या शेवटी काय आहे? य आहे. आरुह्य हे जे आपण उदाहरण घेतलं, आरुह्य या शब्दाच्या शेवटी काय आहे? य आहे, त्यामुळे ते लबंत अव्यय आहे. आणि त्याचं उदाहरण घेतलं तर विस्मृत्य किंवा आगत्य. आगत्य म्हणजे येऊन, हे सुद्धा लबंत अव्ययाचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचत असताना, एखादा पाठ वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की ही अव्यय वारंवार पुस्तक वाचत असताना आपल्या तोंडाखालून जात असतात की ही अव्यय 2 वाक्य करण्याऐवजी 1 वाक्य याचं करता येतं, या अव्ययांमुळं करता येतं. आणि विशेषतः तुम्हाला पूर्वकालवाचक अव्यय अशी ही सूचना असते, पूर्वकालवाचक योजयत किंवा पूर्वकालवाचक निष्कासयत. अगदी त्वांतच आहे किंवा लबंतच आहे किंवा त्याचाच उल्लेख केलेला आहे असं काही नाही. तर परीक्षेला पूर्वकालवाचक अव्यय निष्कासयत असंही येतं. मग पूर्वकालवाचक अव्यय निष्कासयत अशी सूचना असेल तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला त्वांत असेल किंवा लबंत अव्यय असेल. त्यामुळे पूर्वकालवाचक लक्षात ठेवायचे तुम्हाला. इथं पूर्वकालवाचक ही 2 अव्यय आहेत, त्वांत आणि लबंत. आणि हेतवर्तक तुमंत आहे, हे परीक्षेला येत नाही. पण हेतवर्तक हे तुमंत अव्यय आहे की ज्या शब्दाच्या शेवटी तुम किंवा इतुम असे 2 प्रत्यय लागलेले असतात. जसं की गंतुम जाण्यासाठी. म्हणजे साठी म्हणजे काय तर त्या अव्ययातून हेतू साध्य होतोय की कशासाठी? गंतुम जाण्यासाठी, दातुम देण्यासाठी. तर याच्यातून हेतवर्तक त्याला याच्यासाठी म्हटलेलं आहे की हेतवर्तक हे तुमंत अव्यय असतं. तुमंत अव्ययालाच हेतवर्तक फक्त म्हटलं तरी चालतं, त्याच्यातून हेतू साध्य होतो. पण पूर्वकालवाचकमध्ये मात्र लक्षात ठेवायचं 2 अव्यय आहेत, त्वांत आणि लबंत. आता तुम्हाला अव्यय समजलं असेल की त्वांत कसं ओळखायचं तर ज्या शब्दाच्या शेवटी त्वा किंवा इत्वा असतं. आणि लबंत कसं ओळखायचं तर ज्या शब्दाच्या शेवटी य किंवा त्य असतं. पण दोन्ही अव्ययांचा अर्थ एकच होतो की ती 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. जसं की आता आपण उदाहरणं पाहूयात की पहिलं इथं उदाहरण आपण घेतलेलं आहे कोणतं तर मृगशृगालौ दृष्ट्वा काकः अवदत्. आता त्वांत शेवटी त्वा आपण जेव्हा म्हणतो त्वा तर तला व आहे, म्हणजे त्या ठिकाणी त ऐवजी तिथे ढ ही होऊ शकतो, ध ही होऊ शकतो किंवा ट ही होऊ शकतो. जसं आपल्या इथं उदाहरणात दृष्ट्वा आलेलं आहे. दृष्ट्वा हे त्वांत अव्यय आहे, तर ते तच्या ऐवजी तर ट आलेलं आहे, पण तरीही ते त्वांत अव्यय आहे. पण उदाहरण पाहूयात आपण, मृगशृगालौ दृष्ट्वा काकः अवदत्.
मृगशृगालव दृष्ट्वा काकः वदत म्हणजेच काय, मृग म्हणजेच हरिण आणि शृगाल म्हणजे कोल्हा, या दोघांना पाहून काकः वदत कावळा म्हणाला. तुमच्या पाठातलंच हे उदाहरण आहे. व्यसने मित्र परीक्षा या पाठातलं हे उदाहरण घेतलेलं आहे आपण. तर आता बघा इथं त्वांतव्य आलेलं आहे दृष्ट्वा. तर आपल्याला आता ते निष्कासयत म्हणजे काढायचं आहे. मग त्याऐवजी काय वापरायचं आहे, तर त्याची 2 उदाहरणं करायची. दृष्ट्वा आपल्याला अशा क्रियापदामध्ये लिहायचं आहे की त्यातलं हे त्वा काढायचं आहे आपल्याला. म्हणजे मूळ धातू काय झाला याचा, दृश्यपश्य हा मूळ धातू झाला. त्याचं क्रियापद करायचं आहे. पण कसं करायचं, तर या वाक्यामध्ये जे हे दुसरं अवदत हे क्रियापद आलेलं आहे ते लंग लकारमध्ये आलेलं आहे. अवदत तचा तिथे पाय मोडलेला आहे. तसंच आपल्याला करायचं आहे. दृष्ट्वाचं दृश्य पश्य तो धातू मूळ धातू आहे, त्यामुळे त्याचं क्रियापद होतं अपश्यत. इथे अवदत आहे म्हणून हे क्रियापद झालं अपश्यत काकः अवदत च. च का वापरायचं आहे, तर च हे अव्यय आणि हा अर्थ सिद्ध करतं. आणि जेव्हा आपण 2 वाक्य म्हणतो त्यात आणि वापरतो म्हणून च इथं आपल्याला वापरायचं आहे. च हे आपल्याला शेवटी वापरायचं आहे किंवा ते शेवटच्या क्रियापदाच्या अगोदर वापरलं तरी चालतं. काकः च अवदत असं म्हटलं तरी चालेल, पण शेवटी वापरलं हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. बघा, मृगशृगालव दृष्ट्वा काकः अवदत. तर आपण जेव्हा त्वांत काढलं तेव्हा दृश्यपश्यचं रूपांतर कशात केलं, अपश्यत केलं. का, तर इथं अवदत क्रियापद आहे. अवदत असल्यामुळे आपल्याला काय केलं, दृश्यपश्यचं अपश्यत लिहावं लागलं. म्हणजे मृगशृगालव अपश्यत काकः अवदत च. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होता, तर हरिण आणि कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला. आणि हरिण कोल्ह्याला पाहतो आणि कावळा म्हणतो. आलं लक्षात. अशी 2 वाक्य केली. पुढचं एक उदाहरण, मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. आता दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला समजलं असेल की तो अंतव्य कुठला आलेला आहे, तर गत्वा. मृगः प्रत्यहं तत्र गत्वा. बघा, गत्वाचं आपल्याला रूपांतर हे त्वा काढून गत्वाचा मूळ धातू तुमच्या लक्षात आला असेल कुठला, गमगच्छ. अखादत इथं ही लंग लकाराचं क्रियापद आहे अखादत, म्हणून गत्वा गमगच्छचं रूपांतर आपण काय केलं, अगच्छत. कारण इथं क्रियापद जे दिलेलं आहे ते अखादत आहे. म्हणजे वाक्यरचना जी आहे ते आपण त्या काळातच ठेवायचं आहे आणि क्रियापद पुढचं जे आहे ते पाहूनच हे त्वांत अव्यय काढून आपल्याला त्या मूळ धातूचं या लकारामध्ये रूपांतर करायचं आहे अगच्छत. म्हणजे हा कुठला लकार आहे, लंघ लकार, भूतकाळ. मृगः बाकी शब्दांमध्ये कुठेही बदल करायचा नाही. मृगः प्रत्यहं तत्र गत्वाचं अगच्छत सस्यम अखादत च असं हे वाक्य झालं. आता तिसरं उदाहरण घेऊयात आपण. पृथुवैन्यस्य निःस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. आता याच्यामध्येही तुम्हाला त्वांतव्य समजलं असेल कुठला आहे, तर ज्ञात्वा. ज्ञात्वा हे त्वांतव्य आहे. आता बघा, पृथुवैन्यस्य निःस्पृहतां ज्ञात्वा म्हणजे काय, तर पृथुवैन्याची इच्छा ज्ञात्वा म्हणजे जाणून स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. स्तुतिगायक प्रसन्न झाले. आता ज्ञात्वा ज्ञा धातू तुम्हाला आहे. ज्ञा धातू जो आहे त्याची रूपं काय होतात, जानामि, जानावह, जानामह. तसंच तिथं अ आहे, अभवन आहे क्रियापद, त्यामुळे ते लंघ लकारात आहे आणि त्याला अनप्रत्यय आहे. या क्रियापदाकडे आपल्याला पाहायचं आहे. ज्ञात्वाचं रूपांतर करण्या अगोदर कुठल्याही त्वांत किंवा लबंतचं रूपांतर करण्या अगोदर त्याच वाक्यातलं क्रियापद पाहायचं की या क्रियापदाला अनप्रत्यय लावलेला आहे आणि हे क्रियापद लंघ लकारात आहे. त्यामुळे आपल्याला ज्ञात्वाचं काय होईल, अजानन. ज्ञा धातू तुम्ही पुस्तकात पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्ञात्वाचं अजानन का झालं, तर हे क्रियापद इथं अभवने म्हणून काय झालं, पृथुवैन्यस्य निःस्पृहतां ज्ञात्वाचं अजानन स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवञ्च. म्हणजे बघा, पहिल्या वाक्याचा अर्थ काय होता, तर पृथुवैन्याची इच्छा जाणून स्तुतिगायक प्रसन्न झाले. आणि आपण काय केलं, तर पृथुराजाची इच्छा जाणली
आणि चचा अर्थ इथं आणि स्तुतिगायक प्रसन्न झाले. तो च शेवटी किंवा इथं लिहिला तुम्ही तरी चालतो क्रियापदाच्या आधी. लक्षात आलं असेल तुमच्या न्याची रूपं कशी होतात ही तुम्ही पुस्तकात पहा, पुस्तकात सोडवून दिलेलं आहे न्या धातू. पुढे चौथं उदाहरण पाहूयात. पुरुषः पराक्रमं कृत्वा प्रसिद्धः भवति. पुरुष पराक्रम करून, कृत्वाचा अर्थ काय होतो करून, प्रसिद्धः भवति प्रसिद्ध होतो. आता याच्यामध्ये तो अंतर्य तुमच्या सहज लक्षात आला असेल कृत्वा आहे, पण कृत्वाचा मूळ धातू क्रू आहे. मग क्रू कुठल्या क्रियापदामध्ये कुठल्या लकारात लिहायचं आहे आपल्याला, तर भवती. तर ती प्रत्यय आहे ना, म्हणजे हा लट लकारात लिहिलेला आहे वर्तमान काळात, त्याच्यातच आपल्याला लिहायचं आहे. कृत्वाचं काय होईल करोती. पुरुषः पराक्रमं कृत्वाचं काय झालं करोती प्रसिद्धः भवति च. आता परत एकदा वाक्याचा अर्थ नीट पहा. काय होतं वाक्याचा अर्थ, पुरुष पराक्रम करून प्रसिद्ध होतो. म्हणून करून वाक्य जोडण्याचं काम केलं इथं त्वांतनं. आता आपण 2 वाक्य केली. पुरुष पराक्रम करतो आणि प्रसिद्ध होतो. आता हे वाक्य समजलं असेल, कारण हे तुम्हाला तुमच्या नेहमीचा पाठात असलेला हा लकार आहे लट लकार. त्यामुळे पण हे जे लकार आहेत किंवा हे जे धातू आहेत यांचीसुद्धा रूपं तुम्ही पाहिली तर तुम्हाला ते लक्षात येईल. आता 5वं उदाहरण पाहूयात. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. आता 5व्या उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला गृहीत्वा हे काय आहे, त्वांतव्य आहे हे समजलं. आणि प्रविशती पुढचं क्रियापद आहे, त्याला ती म्हणजे लट लकारचा प्रत्यय लावलेला आहे. त्यामुळं तुम्हाला सोपं जाईल की गृहीत्वाचं आपल्याला काय करायचं आहे, रूपांतर लट लकारमध्ये करायचं आहे. बाकी वाक्याचे जे शब्द आहेत ते तसेच ठेवायचे. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वाचं झालं गृह्णाति प्रविशती च. म्हणजेच काय, पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतोय, तर अर्णव जपाकुसुमम म्हणजे जास्वंदाचे फूल घेऊन प्रविशती प्रवेश करतो. आणि आपण 2 वाक्य काय केली, अर्णव जास्वंदाचे फूल घेतो गृह्णाति घेतो प्रविशतीच आणि प्रवेश करतो, म्हणजे 2 वाक्य केली. तर तुमच्या पुस्तकामध्ये पाठाखाली बरीचशी अशी पूर्वकाल वाचक अव्यय असलेली उदाहरणं आहेत, म्हणजे स्वांतानी लेमंत असलेली उदाहरणं आहेत. तर ती तुम्ही सराव करा. आता आपण जी पाहिली ती आपण काय केलेलं आहे, प्रत्येक वाक्यातून आपण काय केलेलं आहे, तर त्वांतव्यय काढलेला आहे. पण या उलट ही प्रश्न येतो त्वांतव्यय योजयत, तेव्हा तुम्हाला असा प्रश्न येणार आहे त्वांतव्यय योजयत. हेच उलटं करायचं आहे तुम्हाला, की जेव्हा त्वांतव्यय योजयत असा प्रश्न येतो तेव्हा पहिलं जे क्रियापद आलेलं असतं त्याचं रूपांतर करून त्याला काय लावायचं आहे, त्वा प्रत्यय लावायचा आहे. तर अजून अशाच उदाहरणांचा तुम्ही नवीन नवीन उदाहरणं जी आहेत पुस्तकातली पाठातली त्याचा सराव करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ते अजून सोपं जाईल. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये असाच व्याकरणाचा एक भाग पाहूयात. तोपर्यंत ही उदाहरणं आणि याच्या आधी झालेली जी व्याकरणाची प्रकरणं आहेत स्म भवान प्रयोग याचा तुम्ही सराव करत राहा. धन्यवाद.